ओके भाऊ, गेला आम्हाला पुण्याला काढून तुम्ही. माझ्या फॅमिलीचं आणि माझे जे गावातले मित्र आहे यांच्यासोबतचा माझा लास्टचा दिवस असणार आहे. माझी पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आता मला दुपारी हे बघा, आता 3 वाजलेले दुपारचे आणि मी निघतोय आता एवढ्या उन्हामध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंगे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे खुश असाल. तर आज तुम्ही बोलत असाल की आज हा कुठे आहे आणि उद्या तर माझ्या आयुष्यामधलं म्हणजे काय त्या दिवशी होईल काही सांगता येत नाही. कारण की माझ्या फॅमिलीचं आणि माझे जे गावातले मित्र आहे यांच्यासोबतचा माझा लास्टचा दिवस असणार आहे. तो कशामुळं तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर कळलं जातं. ते कारण काय आहे, तुम्ही पाठीमागचे जर व्हिडिओ बघितले असेल तर त्यातूनही तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि आता मी इकडे जे आलोय तुम्हाला पाठीमागे दिसतंय, तर हे शेतामध्ये आलेलो आहे. हे सोलर वगैरे आहे आणि इकडं चालू आहे बघा. हे मला यांनी स्टँड अप दिलेलं आहे. आपण नाही का 10वीमध्ये जेव्हा म्हणजे सगळेजण 10वीचा वर्ग सोडतात तेव्हा स्टँड अप करतात, त्याच पद्धतीने यांनी मला आज अशा रान काय म्हणता येईल याला, रान मेळावा नाही यार, काहीतरी म्हणते ना, रानमेवा का काहीतरी म्हणतात बघा. आणि ही पार्टी माझ्या खरंच म्हणजे खूप लक्षात राहील की मला जायचंय आणि यांनी मला आज हे माझ्यासाठी सगळं केलंय. स्वतःच्या हाताने करून हे जे बट्टे आहेत या असे हे करून देतात. मला बट्ट्या पाहिजे. काय झालं रे, कोण असायला बघा. हे बट्टे जे आहे ना, मस्त यांनी पीठ वगैरे आणलं आणि काय काय कसं केलं मला तर काहीच माहिती नाही, कारण मी जरा लेट आलोय, मला घरी काम होतं. आणि भरपूर दिवस झाले सगळेजण बघताय की आपले जे व्हिडिओ आहेत ते इन कंटिन्यू होत आहे. तर ते इन कंटिन्यू होण्याचं कारण असं की थोडं मी कामामध्ये बिझी होतो आणि त्यामुळे व्हिडिओ बनवायला काही टाइम भेटलेला नाहीये. तर यानंतर आता मी पुण्याला जातो, तर नक्कीच चांगले व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत. तर बघा, हे असं काही पद्धतीनं आता प्रोग्राम चालू आहे. आणि सध्या तर मला उद्या जायचंय, तर घरी पण एवढे इमोशनल झालेले आहेत भयंकर. म्हणजे ठीक आहे, आज यांनी इकडे बाहेर केलंय म्हणून मला व्यवस्थित जेवण वगैरे होईल, नाही तर घरी जर म्हणलं ना तर इमोशनल व्हायला लागलो मी ऑटोमॅटिक. कारण आजपर्यंत जरी मी माझा जन्म झालाय तसं फक्त 4 महिनेच मी घरच्यांना सोडून राहिलेलो आहे. ते पण मी 2017 ते 18 मध्ये एक अकॅडमी जॉईन केली होती, तर त्या अकॅडमीला होतो मी. तर त्यात पण मी लाई झालं तर 2च महिने असेल. तर त्यामुळे हे जे आहे ना, घरी आईला पण आजीला पण आणि मला पण, मी तर तिकडेच असणार, पण मला तिकडे खूप कठीण जाणार हे दिवस काटायला आणि आईला त्यांना पण. तर बाकीची तयारी जी आहे ती आता सगळी काही झालेली आहे आणि उद्या जे आहे मला निघायचं आहे आता पुण्यासाठी. तर नक्कीच मी माझ्या मित्रांना पण खूप हे पण मला खूप आठवतील, कारण की डेली जे आहे मी शॉपवरून आल्याच्या नंतर इकडं डेली यायचं बघा. तर रोज आमची बैठक असायची आणि यांना पण खूप मिस करणार आहे मी. तर चला आता बाकीचं जे आहे ते घरी उद्या सकाळी मी काय करतोय, आता सायंकाळी यांनी पार्टी केलेली, उद्या सकाळी बाकीचं जे शूट आहे घरचं, आता ते इमोशनल थोडं व्हिडिओ, तुम्ही पण इमोशनल होऊ नका, वाटेल थोडं कठीण, ठीक आहे. भेटतो सकाळी. हे बघा इथं काय चालू आहे काय चालू आहे तुमचं? उपोषण लग्नाला गेल्यावर कसं मग आता? हो का, लगेच करायचं मग. मला ते वहिनी द्यायला लागल्या, तू खायला लागली, काय चालू की काय ना मला. आंबा खाल्ला, गोड आहे का आंबा? नाही, कस काय गोड लागाय ना. केशर आणला बरं त्यांनी, आम्हाला खायला दिलेला तर गोड होता. हो का, बरं. मी खाल्ला ना आंबा आधी एक, पण मला जास्त गोड आवडत नाही, त्याच्यानं मला ठीक लागला नाही का. हा, आता मी चिकू काय बाई, कुठे गेला ते? झोपला का? हो का. हा, कसं कशासाठी?
म्हणजे लग्न उशिरात लागणार आहे ते, आणि आता पण निघायला उशीरच करते कारण जवळ आहे ना. हा अर्धा घंटाच लागणार. आता ते सगळे यायला लागले इकडं, आम्हाला पसारा वगैरे भरायचा आहे ना. मला काय माहित किती टाइम होतो आता. अरे ते पोरं यायला लागले आता कसं मग माझं आवडलं नाही. बघा ओम झोपलेला आहे, खूप नाटक करतोय सध्या तरी तो. अरे मम्मा अरे मम्मा. हे बघा माझी पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. तर मला दुपारी जायचं, पण यांना सांगतोय मी की बाबा आई लग्नावरून आलो जाईन मी असं, कारण की आता थोडं काही बोललो लगेच सगळे इमोशनल होऊन जातील. त्यामुळं ठीक आहे असंच व्यवस्थित, नाही तर परत सगळ्यांना त्रास होतो आणि होणार पण ते, कारण की आता एवढे दिवस सोबत राहिलो, सगळं राहिलो, आणि त्याच्यानंतर थोडंफार दूर जायचं म्हणलं तर त्रास होतोच. त्यामुळं तर माझं तर सगळं आवरलं. सकाळी हे बघा 3 बॅग आहेत माझ्या, याच्यामध्ये मी घेतलंय आता मला आथरायचं ब्लँकेट घेतलंय, एक सतरंजी घेतली, आता शूज धुतलेलं त्याचं शूजमधलं हे आणि लागलेत. आता बॅग इथं खूप फुल झालेले आहेत आणि ओझं पण भरपूर यांचं. ट्रॅव्हलिंगची बॅग एक भरली, एक ही पण पॅक झाली बघ, एवढं ओझं. आणि आता खूप म्हणजे तिकडं गेल्यावर पण आता एक रुटीनमध्ये येऊ सर 7 ते 8 दिवस मला पण करमणार तर नाहीच आहे. बघू आता काय होतं काय नाही, यांनाही करमणार नाही, मलाही करमणार नाही. खूप कठीण म्हणजे हा प्रसंग म्हणता येईल. बघा आता काय. हे बघा हे दोनदा स्वयंपाक करत आहे. हे पहिले वांग्याची भाजी केली, आता काय करायचे हे बघ, हे कुटके करत आहे आता मस्त. नको बघू मला नाही खायची एवढं सकाळी. एवढं सकाळी कुठं खाऊ घालता मला. आता 10:30 झालेत, पण ते तरी पण मला जात नाही तेवढं जेवण सकाळी. रोज दुपारी जेवायची सवय ना, त्यामुळं तिकडे गेल्यावर पण दुपारी. सकाळी नाश्ता केला तर बाहेर गेलो तर, नाही तर मग काय असंच नाही का. कर मग आता हळूहळू, तुम्हाला कर मग का. करमणार नाहीये, पण बघू आता करमून घ्यावं लागेल. 2-4 दिवस तेवढंच जड होते ना आता. तिकडं कसं पुढच्या महिन्यातच पेपर आले माझे, पेपरला ये नाही मला चक्कर होणारच आता 8-15 दिवसाला. पेपर हा रेग्युलरच आहे ना, पण त्याचा टाइम टेबल आता बघावं लागेल मला काय आहे तर, कधी कोण पण पुढच्या महिन्यात राहतात. अभ्यास आहे ना, पुस्तकं करावं लागेल, थोडाफार केला तरी होऊन जातं. चालतंय. हे बघा आता इथं झालं का रे. ओके भाऊ, गेला आम्हाला पुण्याला काढून तुम्ही. बघा सगळं पसारा व्यवस्थित आता भरलेलं आहे. माझं काय राहिलेलं आहे थोडं आहे, माझ्या 2-3 बॅग इकडलं झालेलं आहे. आता जालन्याला यायचं लगेच गाडी भरून. तुला यायचं कर भाऊ, चल ना पुण्याला, तर तिकडं शिक.
गादी किती राहिली काय कधी घ्या ना आणणार गादी आणणार. अरे त्याला कसं पलीकडून गाद्या. हे बघा गाडीत एवढं पण म्हणजे असं भयंकर ऍडजस्ट करून बसवलंय. जागा कत्ताही उरलेली नव्हती. जसं तर ऍडजस्ट केलं आणि बसवलं बघा. आता अर्धा व्यवस्थित रे. गादे बिदे अजून थोडं थोडं काही काही राहिलेलं आहे. आता गाडी पण कमी पडती. अरे हे बघा इथं बाळ खेळताय माझ्यासोबत. तुला माझ्यासोबत खेळती तू. हाणू तुला बॉल हाणू हाण. काय का त्याला बॉल आणला की हसत आहे. आणि हे दिवस मी खूप मिस करायला होता कारण की शेवटचा दिवस आहे सोबत आहे घरी. काय बाळा कसं होईन तुझं हा येडी. अरे हा बॉल तुम्ही म्हणता त्याला हाणत असेल तुम्ही. इकडे गेले एकदम हलका आहे. याचं म्हणजे 10-20 ग्राम वेट असेल एवढा हलका आहे तो. फुग्यासारखाच आहे. त्यामुळे त्याला असं हाणतो आम्ही. तो हसतोय हे बघ. हे काय त्याला हाणलं की हसतो तो. इकडे बघ इकडं. बघा त्याचा एन्जॉयमेंट होतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं नाही तर तुम्ही म्हणसान की चांगलाच बॉल तुम्ही त्याला हाणताय समजत नाही काही नाही असं काही भाग नाहीये. हे बघा आत्ताच पसार वगैरे घेऊन इकडे आराम करायला आले. जेवण वगैरे केले आम्ही. आणि बॅग इथं आपल्या तर राहिल्याचे पाठीमागं. आणि सुदर्शन दादाचा पसारा जो आहे तो तर गेलाय आता गाडीमध्ये. काय पिली काय आजी कुठे गेले. कुठे गेली आजी. कुठे गेली काय झालं. बघा बघा कशी मज्जा येते त्याला. कशी मज्जा येते आहे का. बोले मारतो त्याला. काय बाई काय हे बघा आता 3 वाजलेले दुपारचे. आणि मी निघतोय आता एवढं उन्हामध्ये. काय होतं काय बिल्लू. तुला काही कळत नाही तर चला मी पण निघतोय. या हा तर चला भेटतोच मला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.